नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये एकीकडे सात्विक फॅशनमध्ये मोठ्या AGMची तयारी सुरू झाली आहे, तर दुसरीकडे वल्लरीने आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये आणखी एक मोठं कांड करून ठेवलं आहे. त्यामुळे आता आकाश बोर्ड ऑफ डायरेक्टर्समध्ये जाणार की नाही, अर्णवच्या हातात नवीन पुरावा लागणार की पुन्हा एकदा वल्लरी त्याच्यापेक्षा 2 पावलं पुढे जाणार, हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे. सात्विक फॅशनमध्ये होणारी ही AGMची साधी सुटी मीटिंग नाही आहे, कारण या मीटिंगमध्ये बोर्ड ऑफ डायरेक्टरसाठी मतदान होणार आहे. आणि वल्लरीच्या डोक्यामध्ये मात्र आता एकच गोष्ट फिट बसली आहे, काही झालं तरी आकाश बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये गेला पाहिजे. कारण एकदा हा आकाश कंपनीचा निर्णय घेणाऱ्यांमध्ये जाऊन बसला तर पुढे त्याचा फायदा कोणाला होणार हे वेगळं सांगायची गरज नाही. आकाशपेक्षा जास्त उत्सुकता वल्लरीच दिसते. त्यामुळे वल्लरी नम्रताला आधीच सांगून ठेवते, काही कर पण आकाश या निवडणुकीमध्ये उभा राहायला पाहिजे. आणि फक्त उभा राहून उपयोग नाही, तर तो जिंकलाही पाहिजे. नम्रतालाही ही कल्पना आवडते, कारण तिच्याही डोक्यामध्ये एक वेगळंच गणित सुरू आहे. आकाशची या घरामध्ये आणि कंपनीत किंमत वाढली तर आपोआप आपलीसुद्धा किंमत वाढेल असं तिला वाटत असतं. इकडे ईश्वरीसुद्धा अर्णवशी याच विषयावर बोलते. ती म्हणते, आकाश भाऊजींना बोर्ड ऑफ डायरेक्टर्समध्ये घेतलं तर आपण अर्णव तिचा स्पष्ट सांगतो, मी सिंधू हे मी एकट्याने ठरवू शकत नाही. AGMमध्ये बोर्डचे सगळे सदस्य मतदान करतील. बहुमत आकाशच्या बाजूने आलं तर तो बोर्ड्समध्ये येईल, नाहीतर माझ्या हातात काहीच नाही. म्हणजे एका बाजूला वल्लरी आणि नम्रता आकाशला जिंकण्यासाठी प्लॅनिंग करत असते, तर दुसऱ्या बाजूला अर्णव मात्र नियमाने जे होईल तेच होईल या भूमिकेमध्ये आहे. पण याच दरम्यान ईश्वरीच्या मनामध्ये वल्लरीबद्दल एक वेगळाच प्रश्न निर्माण झालेला असतो. ती आजींबरोबर बसलेली असताना अचानक विचारते, आजी एक विचारू का? मामी आधीपासूनच अशा होत्या का? आजी हसतच म्हणतात, अगं पहिल्यापासूनच तिचा फटकळ स्वभाव, भांडखोरपणा, दुसऱ्याशी तुलना करण्याची सवय यात फारसा बदल झालेला नाही. हे ऐकून ईश्वरीची उत्सुकता आणखीनच वाढते. ती विचारते, पण असं नक्की काय झालं होतं? सात्विक का आई आणि मामींचं कधी खूप मोठं भांडण झालं होतं का? तेव्हा आजी जुन्या आठवणी सांगायला सुरुवात करतात. त्या काळात रमाकांतरावांचा व्यवसाय खूप चांगला चालत होता. पैसा, प्रतिष्ठा, नाव सगळंच होतं. त्यामुळे सात्विकाचं राहणीमानही तसंच होतं. सुंदर साड्या, दागिने, चांगलं घर, काही कमी नव्हतं. दुसरीकडे वल्लरीचा संसार मात्र तितका सुखाचा नव्हता. तिचा नवरा छोट्या मोठ्या नोकऱ्या कसाबसा घरखर्च भागवत होता आणि वल्लरीला हीच गोष्ट सतत टोचत राहायची. सात्विकाकडे एखादी नवीन साडी आली की वल्लरीला ती हवी. सात्विकाने दागिने घेतला की तो आपल्याकडे का नाही असा प्रश्न. एवढंच नाही तर सात्विका काही न बोलता तिच्या वस्तू वापरू द्यायची. आपल्या भावाची बायको आहे म्हणून ती समजून घ्यायची. पण वल्लरीच्या मनातली तुलना मात्र कधीच थांबली नाही. ईश्वरी विचारते, मग कधी फार मोठं काही झालं का? आजी क्षणभर शांत होतात आणि म्हणतात, भांडण म्हणता येणार नाही, पण एकदा वल्लरीचा सगळ्यांसमोर खूप मोठा अपमान झाला होता. ईश्वरी लगेच विचारते, काय झालं होतं? ईश्वरी आजी सांगतात, रमाकांतरावांचा त्यावर्षी बेस्ट बिझनेसमॅन ऑफ द इयरचा पुरस्कार मिळाला होता. त्या निमित्ताने त्यांनी मोठी पार्टी ठेवली होती. पुरस्कार म्हणून त्यांना सोन्याचं एक ब्रूच मिळालं होतं. घरात पाहुणे, नातेवाईक सगळे उपस्थित होते आणि त्याच पार्टीत वल्लरीने ते सोन्याचा ब्रूच चोरण्याचा प्रयत्न केला. पण तिचं दुर्दैव असं झालं की सात्विकाने तिला रंगेहात पकडलं. सगळ्यांसमोर तिची चोरी उघड झाली आणि संतापलेल्या सात्विकाने तिच्या कानसाला सुद्धा मारली. हे ऐकून ईश्वरी हादरते. काय? मामींनी खरंच चोरी केली होती? आजी म्हणतात, हो, पण सात्विका गेल्यानंतर याच वल्लरीने चिंटू आणि आकाश दोघांचाही सांभाळ केला. कधी दोघांमध्ये भेदभाव केला नाही. त्यामुळे जे झालं ते झालं. मी तुला हे एवढ्या विश्वासाने सांगितलंय, आता ही गोष्ट कुणाला सांगू नकोस. ईश्वरी होकार तर देते, पण तिच्या डोक्यामध्ये आता प्रश्नांची गर्दी झालेली असते. इतकी मत्सरी असणारी वल्लरी नंतर सात्विकाच्या मुलांशी इतकी चांगली कशी वागली? खरंच तिचं मन बदललं होतं की त्यामध्ये सुद्धा काही कारण होतं? आता हे रहस्य पुढे कधी उघडतं ते पाहावं लागेल. पण वल्लरीकडे जुन्या गोष्टींचा विचार करायला वेळ कुठे आहे? कारण सध्या तिला सर्वात मोठी चिंता लागली आहे ती त्या मोबाईलची. अर्णवने जो मोबाईल रिपेअरला दिलेला आहे त्यामधून काही महत्त्वाचा डेटा बाहेर येण्याची शक्यता आहे आणि तो डेटा बाहेर आला तर आपला खेळ संपेल. हे वल्लरीला चांगलंच माहीत आहे. म्हणून आज अचानक वल्लरी मामांशी
इतक्या प्रेमाने वागायला लागते की मामांनाच संशय येतो. ती त्यांच्यासाठी खास चहा घेऊन येते. मामा चहा पाहून म्हणतात, आज सूर्य कुठल्या बाजूने उगवलाय? तू आणि माझ्यासाठी चहा. वडिलांनी लगेच गोड चेहरा करून म्हणते, अहो माझ्यासाठी करत होते, म्हणलं तुमच्यासाठी सुद्धा करू. पण मामांना माहीत आहे वडिलांनी एवढ्या प्रेमाने काही करत असेल तर चहामध्ये साखरेपेक्षा प्लॅन जास्त असतात. थोड्या वेळाने ती सहज विषय काढते, अहो अर्णव त्या मोबाईलचं काहीतरी करणार होता ना, काय झालं? मामा म्हणतात, कुठला मोबाईल नीट सांग. वडिलांनी आठवण करून देते तेव्हा मामा सांगतात की अर्णव मोबाईल रिपेअरला देऊन आला आहे. बस वडिलांचं एवढंच ऐकायचं होतं. पण तिला दुकानदाराचा पत्ता हवा असतो म्हणून ती मामांच्या मनामध्ये अर्णवबद्दल काळजी निर्माण करते. त्याला फोन करून बघा ना, काही मदत लागते का, आपण जाऊ शकतो ना. मामा म्हणतात, आज तुला अर्णवची फारच काळजी वाटते ग. तरीही ते अर्णवला फोन करतात. अर्णव सांगतो, काही मदत नको, मोबाईल रिपेअरला दिलाय. बोलता बोलता दुकानाची माहितीही मामांच्या लक्षात येते आणि अर्थातच ती वल्लरीपर्यंत पोहोचते. आता वल्लरीचा पुढचा स्टेप सुरू. पुरावा मागे ठेवायचा नाही एवढं तिला नक्की माहिती आहे. त्यामुळे ती थेट त्या मोबाईल रिपेअरच्या दुकानामध्ये पोहोचते. सुरुवातीला स्वतःचा एक मोबाईल रिपेअरला द्यायचा बहाणा करते आणि मग अर्णवचा फोटो दाखवत दुकानदाराला विचारते, हा मुलगा आला होता का तुमच्याकडे? दुकानदार होकार देतो. वरली लगेच म्हणते, त्याने जो मोबाईल रिपेअरला दिलाय ना, तो मला द्या. तो खूप बिझी आहे, त्यानेच मला घेऊन यायला सांगितलं. पण दुकानदार हुशार निघतो. तो सरळ म्हणतो, सॉरी मॅडम, आम्ही कोणाचाही मोबाईल दुसऱ्या व्यक्तीला देत नाही. तुम्ही त्यांना व्हिडिओ कॉल करा किंवा फोनवर माझ्याशी बोलवा. त्यांनी सांगितलं तरच देईल. हे ऐकताच वल्लरीचा गोडपणा एका सेकंदात गायब होतो. ती त्याला दम भरायला सुरुवात करते. एकदा चांगल्या भाषेत सांगितलेलं समजत नाही का? पण दुकानदारही मागे हटत नाही. मग वल्लरीचा दुसरा फॉर्म्युला सुरू होतो, तो म्हणजे पैसा. ती विचारते, किती पैसे हवेत? 1 लाख, 2 लाख, 5 लाख. आता दुकानदारसुद्धा कदाचित मनामध्ये म्हणत असेल, ही बाई एवढे पैसे देत असेल तर या फोनमध्ये नक्की काय आहे? तो सरळ म्हणतो, 15 लाख. आपल्याला वाटेल वल्लरी आता त्याला 2 शिव्या देऊन निघून जाईल, पण नाही. ती पर्स उघडते आणि त्यात 1 लाख रुपये त्याच्या हातामध्ये ठेवते. हे 1 लाख आत्ता, बाकीचे 14 अकाउंटमध्ये. आता दिलडंबलीच्या फोनसाठी 15 लाखाची डील. पण प्रश्न असा आहे की वल्लरी खरंच बाकीचे 14 लाख देणार आहे का? कारण वल्लरीवर विश्वास ठेवून व्यवहार करणं म्हणजे स्वतःचा खड्डा खोडून त्यात उडी मारण्यासारखं आहे. तरीही दुकानदार 1 लाख हातात आल्यावर मोबाईल तिच्याकडे देतो. एवढंच नाही, वल्लरी त्याला स्पष्ट सांगते की आता इथून गायब व्हायचं, आजूबाजूला दिसायचं नाही. पुढे काय मदत लागली तर आपण करू. म्हणजे पुरावा गायब, दुकानदार गायब आणि वल्लरी पुन्हा सुरक्षित असा तिचा प्लॅन आहे. पण तिला अजून एक गोष्ट माहीत नाही. मंजूला पळत आली आहे. इकडे घरात दुसराच तमाशा सुरू आहे. नम्रता किचनमध्ये येते आणि पाहते तर काही कामं अर्धवट पडलेले असतात. ती लगेच चिडते. हे सगळं अर्धवट टाकून इशू गेली कुठे? आता हे सगळं मी करायचं का? तेवढ्यात आकाश येतो आणि तिला प्रेमाने मागून तिला मिठी मारतो. पण नम्रता आज रोमॅन्टिक मूडमध्ये अजिबात नसते. ती म्हणते, आकाश सोडा, मी त्या मूडमध्ये नाही आहे. आकाश विचारतो, आता काय झालं? आणि नम्रता सुरू, लग्न झाल्यापासून या घरामध्ये मला मूर्खडीन करून ठेवले. कुणाला माझी काही पडलेली नाही. तुम्हालासुद्धा कधी काही वाटत नाही की तुमची बायको काय करते, कशातून जाते? खरं तर नम्रताची खरी अडचण काम नाही. तिच्या मनामध्ये एकच आहे, या घरात मला राणीसारखं राहायचं आहे. पण आकाशचीच किंमत घरात वाढत नसेल तर आपल्याला कोण विचारणार? म्हणून बोर्ड ऑफ डायरेक्टर्सचं पद तिला आकाशपेक्षा जास्त महत्त्वाचं वाटतंय. तेवढ्यात ईश्वरी परत येते. नम्रता तिला पाहताच म्हणते, इशू, हे तू मुद्दाम करतेस ना? तुला माहीत आहे स्वयंपाकाची जबाबदारी माझी आहे. काम आपण राहिलं तर सगळेच मलाच बोलणार. ईश्वरी शांतपणे सांगते, नम्रताई, मी कुठे फिरायला गेले नव्हते. आजीना चहा हवा होता म्हणून देऊन आले. पण नम्रताला शांत व्हायचंच नसतं. दोघींमध्ये वाद सुरू होतो. आकाशमध्ये पडून नम्रताला समजावतो, पण ती त्यावेळी चिडते. इतक्यात अर्णव तिथे येतो. काय चाललंय तुमचं? आजीची तब्येत ठीक नाही आणि तुम्ही एवढ्या मोठ्याने भांडता. अर्णव दोघींना शांत करतो, पण त्याचवेळी त्याचा फोन वाजतो. समोरून शिल्के असतात आणि ते जी बातमी सांगतात त्यामुळे संपूर्णच परिस्थिती बदलून जाते. पोलिसांना मंजुळा सापडली आहे. मंजुळाला गुंडांच्या तावडीतून सोडवण्यात आलं आहे. अर्णव लगेच निघायच्या तयारीमध्ये होतो. ईश्वरी विचारते, मी येऊ का तुमच्यासोबत?
पण अर्णव घाईमध्ये निघून जातो आणि नेमकी त्याच वेळी वल्लली घरात येते. मोबाईल मिळवल्यामुळे तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद असतो. तिला वाटत असतं मोठा पुरावा आपल्या हातात आला आणि आता धोका टळला. पण अर्णव जाता सहज सांगतो, मी मंजुळाकडे चाललोय, पोलिसांनी तिला परत आणलंय. हे ऐकताच वल्ललीच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो. कारण मोबाईलचा पुरावा गायब केला तर जिवंत साक्षीदार परत आली तर. आता अर्णव आणि शिर्के मंजुळाच्या घरी पोहोचतात. मंजुळा समोर येते. अर्णव तिला विचारते, तू ठीक आहेस ना? त्यांनी तुला कुठे नेलं होतं? काही त्रास दिला का? काय झालं? पण मंजुळा काही बोलतच नाही. तेव्हा तिचे बाबा उठतात आणि अर्णव समोर हात जोडतात. ते म्हणतात, साहेब, तुम्ही मोठी माणसं आहात, तुमच्याकडे पैसा आहे, ताकद आहे, पण आम्ही साधी माणसं आहोत. आम्हाला या पोलीस कोर्ट कचेरीमध्ये पडायचं नाही आहे. अर्णव त्यांना समजवतो, पण मंजुळा माझ्या बाबांच्या खुनाच्या प्रकरणात एकमेव साक्षीदार आहे. तिची साक्ष खूप महत्त्वाची आहे. मंजुळाचे बाबा मात्र ठाम असतात. ते म्हणतात, साहेब, आमची तरुण मुलगी आहे, अजून तिचं लग्नही झालेलं नाही. आज गुंडांनी तिला उचलून घेऊन गेले. उद्या तिच्यासोबत काही झालं तर जबाबदार कोण? एका बाबाच्या काळजीची अवस्था तुम्हाला आज नाही समजणार, बाप झाल्यावरच कळेल. आणि हे बोलताना ते अक्षरशः अर्णवसमोर हात जोडतात. आम्हाला आमच्या पद्धतीने जगून द्या, तुम्ही इथून जा. अर्णवकडे उत्तरच राहत नाही. मंजुळाला त्याची मदत करायची आहे. तिच्या डोळ्यामध्ये ते स्पष्ट दिसतं. पण एका बाजूला सत्य आणि दुसऱ्या बाजूला आपल्या कुटुंबाच्या जिव्हाळ्या दोघांमध्ये ती अडकलेली असते. अर्णव शेवटी त्यांचा निर्णय स्वीकारतो. निघताना तो काही पैसे मंजुळाच्या बाबांच्या हातात देण्याचा प्रयत्न करतो. ते लगेच म्हणतात, नको साहेब. अर्णव म्हणतो, हे पैसे मी तुमची साक्ष विकत घेण्यासाठी देत नाही आहे. तुमच्यावर जे संकट आलं त्यातून थोडीशी मदत व्हावी म्हणून देतोय. आता ही परिस्थिती पाहून अर्णवलाही जाणवतं की त्याच्या बाबांच्या खुनाचं सत्य शोधण्याची लढाई अजून कठीण झाली आहे. पण खरी मजा पुढे येते. कारण इकडे वल्लली थेट उदयकांतवर तुटून पडते. उदयकांत दारू पिऊन पडलेला असतो. वल्लली त्याला उठवत म्हणते, आधी मंजुळाला तू सोडवलंस कसं? उदयकांतही आता तिचं ऐकून घेण्याच्या मूडमध्ये नसतो. तो म्हणतो, त्या गुंडांना द्यायला माझ्याकडे पैसे नव्हते. कुठून आणू मी? तुला काय वाटतं? तू सांगशील आणि प्रत्येक गोष्ट तुझ्या म्हणण्याप्रमाणे होईल. वल्लली त्याला दोष देते. उदयकांत तिलाच दोष देतो आणि काही वेळात दोघांचं भांडण इतकं वाढतं की उदयकांत वल्ललीला तिच्या आयुष्यातलं कदाचित सगळ्यात कडू सत्य ऐकवतो. तो म्हणतो, तुझी या घरामध्ये मोलकूळ मुलं आणण्याची सुद्धा लायकी नाही. आधी माझ्या भावाचं श्रीमंत कुटुंब पाहून तुला मत्सर वाटत होतं आणि आता अर्णवच्या मागे लागली आहेस. सगळ्यांना संपवून तुला नक्की काय मिळवायचं आहे? आता वल्ललीच्या विरोधात बाहेरचे लोक होतेच, पण पहिल्यांदा जे स्वतःच्या साथीदारामध्येही फूट पडलेली दिसते आणि ही फूट पुढे तिच्यासाठी खूप मोठी अडचण ठरू शकते. या सगळ्या गोंधळात आता सर्वात महत्त्वाचा दिवस उजाडतो. सात्विक फॅशनची AGM अर्णवला सांगितलं जातं की आजचा बोर्ड ऑफ डायरेक्टर निवडीबद्दल निर्णय होणार आहे. घरातसुद्धा AMGची चर्चा सुरू होते. वल्लली पुन्हा एकदा नम्रताला बाजूला घेऊन सांगते, काही झालं तरी आकाश बोर्डमध्ये गेला पाहिजे. आता सगळं तुझ्या हातामध्ये आहे, तूच त्याला तयार करू शकतेस. पण नम्रता, आत्मविश्वास तर पहा. ती म्हणते, काळजी करू नका आई, मी आकाशला फक्त तयारच करणार नाही, त्याला जिंकूनही आणणार. दुसरीकडे ईश्वरी पुन्हा अर्णवला आकाशबद्दल विचारते. अर्णव पुन्हा स्पष्ट सांगतो, मी सिंधू, तुला वाटते तेवढं सोपं नाही आहे. मी एकट्याने आकाशला बोर्ड ऑफ डायरेक्टर्समध्ये घेऊन शकत नाही. बोर्डच्या सदस्यांचं मतदान होईल. बहुमत मिळालं तरच तो निवडून येईल. म्हणजे आता खरी लढाई सुरू होणार आहे. एका बाजूला नियम आणि मतदानावर विश्वास ठेवणारा अर्णव आहे. दुसऱ्या बाजूला आकाशला जिंकवण्यासाठी कोणत्याही थरावर जाण्याची तयारी असलेली वल्लली आणि नम्रता आहेत. त्यात मंजुळा जिवंत परत आली आहे. अर्णवचा महत्त्वाचा मोबाईल वल्ललीच्या हातामध्ये गेला आहे आणि उदयकांतसुद्धा आता वल्ललीच्या विरोधात बोलायला लागला आहे. त्यामुळे पुढच्या भागात सगळ्यात मोठा प्रश्न हाच असणार आहे, आकाश खरंच बोर्ड ऑफ डायरेक्टर्समध्ये पोहोचणार का? वल्लली या निवडणुकीमध्ये सुद्धा काही नवीन खेळी खेळणार का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मंजुळा अखेर भीतीस बाजूला ठेवून अर्णवच्या बाबांच्या खुनाबद्दल सत्य सांगणार का? कारण आता वल्ललीने मोबाईलचा पुरावा तर स्वतःच्या हातात घेतला, पण जिवंत साक्षीदाराचं तोंड ती कसं बंद करणार हे पाहणं आता खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. अशा पुढच्या जबरदस्त अपडेट्ससाठी आपल्या चॅनलशी कनेक्ट राहा. धन्यवाद.